आणि आता जायकवाडीसाठी महत्त्वाची बातमी आहे। जायकवाडीच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे। जायकवाडी धरणात नवीन पाण्याची आवक होणार आहे। जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातनं गोदावरी नदीपात्रात टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। कालच नदीपात्रामध्ये 10,515 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। हे पाणी आता आज जायकवाडी धरणामध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे। त्यामुळे अर्थातच महत्त्वाची बातमी आहे। जायकवाडीत पाणीसाठ्यात चांगली वाढ होतीये, त्याचा फायदा अर्थातच मराठवाड्याला होऊ शकेल। काल सोडलेलं पाणी हे जायकवाडीमध्ये आज दाखल होईल। तब्बल 10,515 क्युसेक पाण्याचा विसर्ग या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्याचा फायदा जायकवाडीला होणार आहे। आणि आता मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं दमदार हजेरी लावली आणि केवळ 24 तासात धरणामध्ये सुमारे 1500 मिलीमीटर पाऊस झाला। त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात तब्बल 12% वाढ झाली आहे। रविवारी आणि सोमवारी कोसळलेल्या या मुसळधार पावसामुळे 7.51% पाणी पातळी वाढलेली होती। त्यानंतर मंगळवारी 12% वाढ झाली आहे। गेल्या 3 दिवसात धरणातील जलसाठा हा 28.29% आलाय। परिणामी पावसानं पाठ फिरवल्यानं मुंबईकर आणि प्रशासनाची वाढलेली चिंता ही काही प्रमाणात कमी झाली आहे। तर धरण क्षेत्रात झालेला 1500 मिलीमीटर पाऊस हा थोडासा दिलासादायक आहे। मात्र तरीही मुंबईकरांवरती अर्थातच जे पाणी संकट होतं ते थोडंसं शमलंय असं म्हणायला हरकत नाही।